नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. निरूपाने पंकजसाठी शेवयांची खीर बनवलेली असते आणि ती शेवयांची खीर आता सत्या त्याच्याकडे घेतो आणि प्यायला लागतो. तर आता निरूपा खूप चिडते आणि सत्याच्या हातातून ती खीर घेते आणि फेकून देते. तर ते बघून सत्या निरूपाला म्हणत असतो की अरे वा, म्हणजे त्याच्यासाठी शेवयाची खीर आणि माझ्यासाठी शिव्या, असं का बरं? तेव्हा निरूपा म्हणते की कारण तू माझा लेक नाहीयेस, तू एक नंबरची पनवती आहेस. मला एक कळत नाही, जेव्हा झाला होता तेव्हाच मरून का गेला नाही काय माहिती. तेव्हा आता बाबांना खूप राग येतो आणि ते निरूपावर ओरडत असतात. तर सत्यालाही राग येतो आणि तो तिथून निघून जातो. निरूपाला मात्र काही घेणं देणं नसतं. ती तिच्या पंकजला सांगत असते की बाळा, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, तू जेवून घे. तर इकडे दादा रडत असतात. आई त्यांना समजावत असते. तर आता रूपा तिथे येते आणि दादांना म्हणत असते की अहो दादा, कशाला रडताय तुम्ही? जे झालं ते झालं ना. दादा म्हणत असतात की नाही ग पोरी, पहिल्यांदा तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो होतो, परंतु तो दागिना तुझ्या अंगाला सुद्धा नाही लागला. तेव्हा रूपा त्यांना दाखवत असते की हे बघा माझ्या गळ्यात काय आहे. दादा म्हणत असतात की पोरी, अगं दुःखातूनही सुख कसं शोधायचं ना, हे कोणी तुझ्याकडनं शिकावं. तेव्हा रूपा त्यांना म्हणत असते की अहो दादा, हे मी तर तुमच्याकडनं शिकले ना. तर इकडे बाबा सत्याला जेवण घेऊन त्याच्या खोलीमध्ये जातात. तेव्हा सत्या रडत असतो आणि बाबांना बघून तो लगेच त्याचं तोंड लपवतो. तर बाबा त्याला म्हणत असतात की काय रे लेका, तुला बापासमोर रडायला लाज वाटते का? अरे एवढं घुसमटून रडण्यापेक्षा बापाच्या गळ्यात पडून रड, म्हणजे तुलाही मोकळं वाटेल आणि मलाही मोकळं वाटेल. तेव्हा सत्या आता उठतो आणि बाबांना घट्ट मिठी मारतो आणि त्यांच्या कुशीत पडून खूप रडत असतो. तर इकडे मीरा दादांना म्हणत असते की दादा, आतापर्यंत तुम्ही आमच्यावर खूप चांगले संस्कार केले आणि जगातला कुठलाही श्रीमंत माणूस आपल्याकडलं प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाही. आणि मग स्वतःच्या हाताने ती दादांना आणि आईला जेवण भरवत असते. त्यावेळी बाबा सुद्धा सत्याला जेवण भरवत असतात. तर इकडे सकाळी सकाळी मीरा उठून पुन्हा कामाला लागलेली असते. तिच्या फुलांचं दुकान ती सांभाळत असते आणि त्यावेळी तिच्या हातामध्ये एक फुलांचा हार असतो आणि दादा तिच्याकडे खूप कुतूहलाने बघत असतात, कौतुकाने बघत असतात आणि 2 मिनिटासाठी स्वप्नात हरवतात की माझी मुलगी एक दिवस अशीच हार घेऊन नवरीच्या वेशामध्ये मंदिरात उभी असेल. त्यावेळी सत्याचे बाबा आणि त्यांचे एक मित्र हे रस पिण्यासाठी तिथे आलेले असतात आणि तेच दादांना स्वप्नातून बाहेर काढतात. 2 रस ते मागवतात. तर त्या दोघांचं बोलणं चालू असतं. सत्याचे बाबा हे रिटायर्ड होणार असतात कारण तब्बल 40 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली असते. तर त्यांचे मित्र म्हणत असतात, तुझ्या रिटायरमेंटसाठी आम्ही तुझा खूप मोठा एक सत्कार आयोजित केला, त्यामुळे तुला सगळ्यांना फॅमिलीला घेऊन तिथे यावं लागणार आहे. आणि आता तर काय बाबा, तुझं सगळं आयुष्य आता मस्त घरामध्ये जाणार, मस्त घरामध्ये एन्जॉय करायचं सगळ्या गोष्टी आणि 24 तास आता वहिनींसोबतच राहशील. तेव्हा सत्याचे बाबा म्हणत असतात की बापरे, माझ्यासाठी तोच मोठा टास्क असेल की मी 24 तास त्या निरूपासोबत राहणार आहे म्हणून. त्या दोघांसाठी ही रस बनवत असतात आणि त्याच वेळी तिथे रूपा येते. रूपा दादांना म्हणते की दादा व्हा बरं तुम्ही बाजूला, मी करते ना हे सगळं काम. आणि मग स्वतः ती ऊस त्या मशीनमध्ये घालत असते आणि त्यातून रस बाहेर काढत असते. तर सत्याचे बाबा तिच्याकडे फार आपुलकीने बघत असतात. तर दादा तिला म्हणत असतात की काय ग रूपा, किती करतेस तू आमच्या सगळ्यांसाठी, बस ना, थोडी विश्रांती घे ना. तेव्हा रूपा म्हणत असते की नाही हो बाबा, तुम्हीच आमच्यासाठी खूप काही करता आणि तुम्ही मला ना कामच करू देत नाही. तुम्ही बसा बरं त्या काकांसोबत, तुम्ही पण रस प्या. तर आता दादांना ती बाजूला करते आणि स्वतः पटापटा पटापटा कामं करत असते आणि रस वगैरे देत असते. सत्याचे बाबा हे सगळं ऑब्झर्व करत असतात. त्याच वेळी एक म्हातारी आलेली असते आणि ती म्हातारी लोकांचे भविष्य सांगत असते आणि भविष्य सांगून ती पैसे गोळा करत असते, परंतु तिला कोणी भविष्य सांगूनही देत नाही आणि तिचं कोणी ऐकूनही घेत नाही. ती म्हातारी खूपच थकलेली असते आणि त्या उन्हामध्ये तिला चक्करही येत असते. आता जेव्हा रूपा सत्याच्या बाबांना उसाचा ज्यूस द्यायला जाते त्यावेळी ती म्हातारी तिथे चक्कर येऊन पडणार असते. त्यामुळे पहिल्यांदा रूपा त्या म्हातारीला सावरते आणि तो ज्यूस त्यांना प्यायला देते आणि म्हणत असते की अहो आजी, तुम्ही कशाला एवढी धावपळ करताय, पहिल्यांदा हा ज्यूस प्या बरं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर ती आजी म्हणत असते की नाही ग बाई, मी असं फुकटचं नाही खात, तुला त्या बदल्यात तुला तुझं भविष्य ऐकून घ्यावं लागेल. तेव्हा रूपा म्हणते की ठीक आहे, परंतु तुम्ही हा ज्यूस प्या. मग ती आजी तो ज्यूस पिते आणि तिला बरं वाटतं आणि मग ती रूपाचा हात बघते आणि म्हणते की थांब, मी तुला आता तुझं भविष्य सांगते, कारण मला कोणाचा 1 रुपया सुद्धा नकोय. रूपा तिच्या समोर हात पुढे करते. रूपाला भविष्य बघण्यात काही इंटरेस्ट नसतो, परंतु त्या आजीसाठी ती हात पुढे करते. आजी तिला सांगत असते की पोरी, अगं तू भाग्यलक्ष्मी आहे, ज्याच्या घरात जाशील त्याच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी तू प्रवेश करशील, ज्याच्या घरात जाशील त्याच्या घराचं सोनं करून टाकशील आणि तुला घरात वावरताना तुला डोक्यावर कधी कधी बर्फ ठेवून वागावं लागणार आहे, कधी कधी विस्तवाची परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुझा जो जोडीदार असेल तो कायम तुझ्या सोबत असेल. तुझा जो जोडीदार असेल तो नेहमी तुझी पाठराख करेल आणि तुम्ही दोघं जर सोबत असाल ना तर अगदी सुखाने संसार कराल. तर ते ऐकून दादांना खूप आनंद होतो आणि ते मीरासाठी खूप आनंदी होत असतात. तर मीरा आजीला म्हणत असते की अहो आजी, काय सांगता तुम्ही, असं तर कधी होणार
होणारच नाही, कारण मी लग्नच करणार नाहीये, असं म्हणून मीरा तिथून निघून जाते. तर सत्यजितच्या बाबांना मात्र मीराचं फार कौतुक वाटत असतं आणि मीराकडे बघून ते त्यांच्या मित्राला म्हणत असतात की खरंच अशी मुलगी ज्याच्या कोणाच्या घरात जाईल ना त्या घराचं खरंच सोनं होईल. खरंच ही मुलगी लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तर इकडे निरुपा आणि पंकज दोघंही नाश्त्यासाठी बसलेले असतात. निरुपा पंकजला सांगत असते की अरे बबड्या, तुला माहितीये का तुझ्या बाबांनी 20,000 रुपये बँकेतून काढले. तर पंकज म्हणत असतो की हो काय, मग त्यांच्याकडून मला 5,000 रुपये घेऊन दे ना. निरुपा म्हणत असते की अरे तुला माहितीये ना ते काय मला देणार आहेत का पैसे, परंतु त्यांनी 20,000 रुपये कशासाठी काढले असतील हे मला काही माहित नाही. मला असं वाटतंय की नक्कीच माझ्यासाठी काहीतरी दागिना करणार असतील ते. पंकज म्हणतो की अरे वा, चांगली गोष्ट आहे, मग एका आईची मज्जा आहे. तर निरुपा म्हणते की हो रे, परंतु तसं व्हायला पाहिजे ना. निरुपा पंकजला म्हणत असते की पंकज अरे तू काही खात पित नाही, तू जरा थोडंसं घे बरं अजून खायला. परंतु पंकज तेव्हा नाही नाही म्हणत असतो आणि जेव्हा तो सत्याला येताना बघतो तेव्हा प्लेटमध्ये भरपूर वाढून घेतो आणि ती प्लेट आता सत्या जिथे बसणार असतो जेवायला तिथे ठेवतो. तर आता सत्या त्याची देवपूजा उरकून तिथे आलेला असतो. बाबांनी मात्र ही सगळी गंमत बघितलेली असते, परंतु ते काहीही बोलत नाही. आता सत्या जेवायला बसतो आणि त्याला कळतं की ही पंकजची उष्टी प्लेट आहे म्हणून. तेव्हा सत्या म्हणतो की हे काय, मला ह्याची उष्टी प्लेट नकोय, मला दुसऱ्या प्लेटमध्ये जेवण हवंय. तेव्हा निरुपा म्हणत असते की कशाला, अरे खा की त्याचं उष्ट, भाऊ आहे ना तुझा, आणि जर 2 घास त्याचे उष्टे खाल्ले ना तर तुझ्या डोक्यात काहीतरी शिरेल, घे जरा त्याच्याकडनं काहीतरी शिक जरा तू. तर सत्याला मात्र राग येतो आणि सत्या आता ज्या कढईमध्ये उपमा बनवलेला असतो ती कढई डायरेक्टली घेतो आणि खायला सुरुवात करत असतो. निरुपा म्हणत असते की कसला राक्षस आहे हा, आणि डायरेक्ट कढई उष्टी केली ह्या मुलाने, याला काही अक्कलच नाहीये. तर पंकज म्हणत असतो की तुला काही कळतं का, मला खायचं होतं ना. तेव्हा सत्या म्हणतो की हो का, तुला खायचं होतं का. आणि मग सत्या आता एक घास घेतो आणि जबरदस्तीनं तो पंकजला भरवत असतो. पंकजला जबरदस्तीने घास भरवत असतो. निरुपा म्हणत असते की हो तुम्ही तर याला काहीतरी सांगा. तर बाबा म्हणत असतात की सुरुवात तर तुम्ही केली आहे ना, बघितलंय मी, आता त्यामुळे तुम्हीच निस्तरा. परंतु ते सत्याला फक्त एका शब्दात सांगतात की सत्या जाऊ दे, सोड त्याला. त्यामुळे सत्या लगेच पंकजला सोडून देतो. निरुपा सत्याला म्हणत असते की सत्या आहेस की जनावर आहे, देवाने चुकून तुझं नाव सत्या ठेवलं असेल, परंतु सत्यानाश तुझं नाव असायला पाहिजे होतं. सत्या तिथून निघून जातो. तर निरुपा बाबांना ऐकवून दाखवत असते की ना याच्याकडे शिक्षण आहे, ना नोकरी आहे, ना याचा चांगला धंदा चालतोय, आणि ना हा घरामध्ये पैसे कमवून आणतोय. तर बाबा त्याला म्हणत असतात की तू काळजी करू नकोस, मी त्याला हे घर सांभाळण्याच्या लायक बनवेल. निरुपा म्हणते की लायक कसलं बनवताय त्याला, नालायक एक नंबरचा तो. पंकजला आता खूप राग आलेला असतो सत्याचा, त्यामुळे तो त्याच्या एका मित्राला फोन करतो आणि सांगतो की तुझी कॉर्पोरेशन मध्ये काही ओळख आहे का. त्यावर तो म्हणतो की ओ आहे, बोल तुला काय करायचंय ते. तेव्हा पंकज त्याला सांगतो की एक इल्लीगल गॅरेज उडवायचंय, म्हणजे ते सत्याचं गॅरेज असतं आणि ते काढायला लावतो तो. तर इकडे मीराची गाडी खराब झालेली असते आणि मीरा आता गॅरेजवर लावण्यासाठी गाडी आणते, परंतु ती गॅरेजवरही त्याच येते जे सत्याचं गॅरेज असतं. तर सत्याचे मित्र तिथे उभे असतात आणि ते आता मीराला पूर्णपणे ओळखतात आणि त्यांना समजतं की रात्री जेव्हा आम्ही पार्टी करत होतो तेव्हा ह्या मुलीचे फुलं आम्ही उधळून दिले होते. त्यामुळे ते मीरापासून तोंड लपवत असतात आणि मीरा त्यांना म्हणत असते की अहो भाऊ प्लीज माझ्या मंजीला बघा ना काय झालं. तर ते मित्र म्हणत असतात की मंजी कोण. तेव्हा मीरा त्यांना सांगते की मंजी म्हणजे माझी गाडी, आमची फॅमिली मेंबरच आहे ती, आणि भाऊ मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा ते म्हणत असतात की नाही नाही, आम्हाला कुठं बघितलंय तुम्ही. तर सत्याचे मित्र मीराला धूमकेतू असं म्हणत असतात, कारण जेव्हा त्यांनी मीराला पहिल्यांदा बघितलेलं असतं तेव्हा ते तिला धूमकेतू म्हटलेले असतात तिच्या गाडीवरनं. मीरा म्हणते की किती टाइम लागेल माझी गाडी ठीक व्हायला. तेव्हा ते मित्र सांगतात की धूमकेतू तुम्ही थोडा वेळ थांबा, आमचा डॉक्टर येईलच. मीरा म्हणते की डॉक्टर. तर त्याचे मित्र सांगतात की हो हो, आमचा गाड्यांचा डॉक्टर. आता तितक्यातच तिथे सत्या आलेला असतो. तर आता सत्या आल्याला त्याचे मित्र लगेचच त्याचे कामाचे कपडे वगैरे त्याला घालतात आणि मग मीरा तो सगळा सत्याचा मिजाज बघत. परंतु तोपर्यंत सत्याची पाठ ही मीराकडे असते, त्यामुळे तिला समजलेलं नसतं की हा सत्याच आहे म्हणून. आता सत्या गाडी ठीक करायला लागतो आणि म्हणत असतो की कोणाची गाडी, ही गाडी वापरता येत नसेल तर कशाला घ्यावी मी म्हणतो. तर त्याचे मित्र म्हणत असतात की अरे धूमकेतूची गाडी आहे. सत्या म्हणत असतो की कोण धूमकेतू. तर आता त्याचे मित्र सत्याचं तोंड हे मीराकडे वळवतात आणि मीराला बघून सत्या मात्र खूप चकित होतो आणि सत्याला बघून मीरा ही खूप चकित होते आणि दोघंही एकमेकांकडे बघून तू तू असं म्हणत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मीरा म्हणत असते की एक नंबरचा मवाली आहे हा, पोलिसांसुद्धा मारामारी करतोय. त्यावेळी सत्या हा पोलिसांसोबत लढत असतो. तेव्हा बाबा तिथे येतात आणि सत्याला म्हणतात की काय करतोयस तू हे सर्व. तेव्हा सत्या म्हणत असतो की अहो बाबा, ही लोक माझं गॅरेज इल्लीगल आहे असं म्हणताय. बाबा सत्याला म्हणत असतात की जाऊ दे तुझं गॅरेज, उद्या सकाळी मी तुला मस्त नोकरीला लावणार आहे, त्यामुळे सकाळी सकाळी तयार राहा. परंतु रात्रीच्याच वेळी सत्या खूप दारू पिऊन आलेला असतो आणि झोपलेला असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते की खरंच आता उद्या हा इंटरव्ह्यूला जाणार आहे का. बाबा म्हणत
असतात की सत्याने सबूत दिलाय ना तर मग तो नक्की जाणार. सकाळी जेव्हा 10 वाजतात तेव्हा बाबा त्याच्या रूममध्ये येतात तर सत्या हा झोपलेला असतो. बाबा सत्याला म्हणत असतात की सत्याजित अरे तुला जायचं होतं ना, 10 वाजले, इंटरव्ह्यू सुरू झाला असेल तुझा. तर मित्रांनो, असे साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.